थोडं सावकाश घ्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर झगडेवस्ती भागात भरधाव इको मोटारीने एका तरुणीला धडक दिली. मोटार इतकी वेगात होती की संबंधित तरुणी 30 ते 40 फूट अंतरावर ओढून पडली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कुमारी अश्विनी धनराज बारगचे, वय वर्ष 17, कल्पतरू अपार्टमेंट, चाकण असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगात खेड बाजूकडून येणाऱ्या इको मोटारकार क्रमांक MH14 ML 9622 या वाहनाने सदर मुलीला जोराची धडक दिल्यानं 40 ते 50 फूट लांब अंतरावर ती फेकली गेली. तिला एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातात ठार झालेली सदरची मुलगी ही आपले मामा रामकिसन मुंडे यांच्याकडे काही दिवस राहण्याकरता आली होती. त्यांचे मूळ गाव गांजपूर, तालुका धारूर, जिल्हा बीड असे आहे. फरशी बसवण्याचे काम करत असताना 4थ्या मजल्यावरून खाली कोसळल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना ही खराबवाडी हद्दीमध्ये आयफिल सिटीच्या बाजूला घडली आहे. समीर रशीद अन्सारी, वय वर्ष 20, राहणार खंडोमामाळ, चाकण, मूळ राहणार झारखंड असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुन्हेगारावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. संबंधित गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक 3 मधून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असताना तो परिसरात फिरताना आढळून आला. केतन प्रकाश शिंदे, वय वर्ष 22, राहणार आळंदी, तालुका खेड असे गुन्हेगाराचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची झडती घेतली असता कोयता मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे. शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. याबाबत संबंधित मुलीच्या 32 वर्षीय आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी चाकण येथील एका प्रशालेत नेहमीप्रमाणे शाळेचा ड्रेस आणि बॅग घेऊन गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली आहे. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील मंदोशी, जावळेवाडी या ठिकाणी बिबट्याने पुन्हा हैदोस घातला असून गणपत गोडे या शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला करून जखमी केला आहे. मागील आठवड्यात एका शेतकऱ्याची शेळी ठार केली होती. अजूनही वन विभागाने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. शेतात आणि मुलांना शाळेत पाठवण्यास स्थानिक नागरिक घाबरत आहेत. सध्या बिबट्याचा वावर खेड तालुक्यात वाढल्यानं शाळांच्या वेळात बदल करण्यात आलाय. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शाळा भरवल्या जातात. मात्र बिबट्याचा उद्रेक आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी वाढलेली असताना देखील आठवड्याच्या दर शनिवारी सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळेत देखील बदल करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, खेड ते आंबेगाव पर्यंत बिबट्याची दहशत पसरली आहे. रात्रीच नव्हे तर दिवसा देखील हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर आणि त्यांची मुले सर्वाधिक धोक्यात आहेत. अनेक निष्पापांचे प्राण या संघर्षात गेलेत. तरीही प्रशासनाकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाय दिसत नसल्यानं मानव वन्यजीव या संघर्षात बिबट्या काळ ठरतोय. आळंदी शहराच्या सभोवताली नागरी वस्तीजवळ बिबट्यानं प्रवेश केल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. मात्र मागील आठवड्यांपासून बिबट्याचे विविध भागात दर्शन झाल्यावर वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी ऊसाच्या शेतात पिंजराही लावण्यात आलाय. विश्रांतगड भागात मंगळवारी दुपारच्या वेळी बिबट्या दिसल्यानं नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधा उडाली होती. चाकण औद्योगिक परिसरातील आणि मोठ्या लोकवस्तीच्या मोई, तालुका खेड गावात बुधवारी 17 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळच्या वेळी गावात आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकवस्तीत बिबट्या आढळून आला आहे. बिबट्या आढळून आल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. मोई गावात आलेला बिबट्या ओढ्याच्या मार्गाने उत्तर दिशेला पळाला असल्याचं प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांचं म्हणणं आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. नमस्कार, मी सचिन रामदास येळवंडे, माजी उपसरपंच मोई. संध्याकाळी ठीक आज 6:30 वाजता मोई या ठिकाणी फलके वस्ती बिबट्या आढळल्यास आला. तर नागरिकांनी संपर्क केल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो. तिथं पाहणी केली तर तिथं त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे दिसले होते. तसेच मी वन अधिकारी यांना कॉन्टॅक्ट करून फोन केला. त्यानंतर ते काही तासातच मोई या ठिकाणी आले. त्यांनी पाहणी केली. त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर ते बोलले या ठिकाणी बिबट्या आहे. तरी 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी वन अधिकारी बोलले या ठिकाणी पिंजरे लावण्यात येत आहे. तरी मोई गावातील सर्व ग्रामस्थांनी सतर्क करावे ही नम्र विनंती. हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 12 डिसेंबर रोजी मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणी 10 अधिकारी कर्मचाऱ्यांना
निलंबनाचे पडसाद महसूल विभागात उमटले आहेत. अधिकाऱ्यांपासून कर्मचारी विविध संघटनांनी सोमवार दिनांक 15 डिसेंबरपासून कामकाजावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन सुरू केलंय. राजगुरुनगर येथील खेड तालुका तहसीलदार कार्यालयासह प्रांत कार्यालयातील कामकाजही आता ठप्प झालंय. अनेक विभागाला टाळे लागल्यानं महसूल पातळीवर सर्वसामान्य नागरिकांची कामंही आता ठप्प झाली आहेत. मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी ऑनलाईन कामकाजावरही बहिष्कार टाकल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर महसूल यंत्रणा पूर्णतः ठप्प झाल्या. आळंदीजवळील चरोली खुर्दमध्ये बैलगाडा घाटासाठी आरसीसी स्टेज बांधण्यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या आमदार निधीतून 20 लाख रुपये मंजूर कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. आमदार बाबाजी शेठ काळे पाटील यांच्या आमदार फंडामधून 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी श्री गुरुदेव साम्राज्य सहकारी गृहरचना संस्था मर्यादित होलेवाडी तालुका खेड येथे सुरक्षा रक्षक कंत्राट देण्यात येणार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी बंद पाकिटात दिनांक 20 डिसेंबर 2025 पर्यंत सोसायटी कार्यालयात कोटेशन सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. श्री गुरुदेव साम्राज्य सहकारी गृहरचना संस्था मर्यादित होलेवाडी पाबळ रोड तालुका खेड जिल्हा पुणे येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान संपर्क क्रमांक 92 84 42 23 47 किंवा 93 59 68 83 18 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा आदींनी PMRDA हद्दीतील PMPMPL बस थांब्याचा संयुक्त सर्व्हे करण्यात आला. यावेळी अरुंद रस्ते, चौक आणि सिग्नलच्या जवळ असलेले सुमारे 50 ते 55 बस थांबे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला. हिंजवडी, वाकड, पिंपरी चिंचवड, निगडी, सांगवी, भोसरी, दिघी, आळंदी, तळवडे, देहुरोड, महाळुंगे आणि चाकण परिसरात संयुक्त सर्व्हे केला. यावेळी वाहतुकीस अडथळा ठरणारे सुमारे 52 बस थांबे निश्चित केले आहेत. पुढील काही दिवसात हे बस थांबे सध्याच्या ठिकाणावरून 40 ते 50 मीटर अंतर पुढे किंवा मागे हलवणार आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याचा प्रशासनाचा दावा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले मार्गे जाणाऱ्या पुणे नाशिक जलदगती रेल्वे मार्गात अचानक बदल झाल्याने अहिल्यानगरसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यातूनही आता आंदोलनाचा वणवा पेटू लागलाय. तीनही जिल्ह्यातील आजी माजी खासदार, मंत्री यांच्यासह विद्यमान आमदारही आक्रमक झाले आहेत. नाशिक पुणे जलदगती रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डी मार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, मंचर, चाकण मार्गे थेट नाशिक पुणे जोडणी द्यावी अशी मागणी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासह शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे यांनी एकत्रितपणे नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रादरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र GMRTचे संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे नमूद केले. दरम्यान गेल्या 35-40 वर्षांच्या लढ्याला यश येत मंजूर झालेला मार्ग अचानक दुसरीकडून वळवल्याने फसवणूक झाल्याची जनतेत भावना निर्माण झाली आहे. राजकारणातून जाणीवपूर्वक मार्ग बदलल्याचे आरोप प्रत्यारोप पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झालेत. मुंबई पुणे नाशिक हा सुवर्ण त्रिकोण म्हणून गणला गेलाय. मुंबई ते नाशिक आणि पुणे असे रेल्वे मार्ग पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. उर्वरित पुणे नाशिक ही दोन शहरे सरळ मार्गे रेल्वेने जोडावी अशी अनेक दशकांची जनतेची मागणी होती. त्यासाठी पुणे, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक हा सर्वात सोयीचा आणि सरळ मार्ग होता. चाकण, सिन्नर या औद्योगिक वसाहतीसह पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले येथील कृषी माल मुंबईला पाठवणे अधिक सोयीचे व कमी खर्चाचे ठरणार होते. एकूणच पुणे अहिल्यानगरच्या ग्रामीण भागासाठी हा रेल्वे मार्ग नवसंजीवनी देणार होता. अनेक वर्षांच्या या मागणीला अखेर यश येत याच मार्गाने सर्वेक्षण होऊन रेल्वे मार्ग मंजूरही झाला. रेल्वे लाईन टाकण्यासाठी लागणाऱ्या जागेचे बहुतांश भूसंपादन देखील पूर्ण झाले होते. आपल्या भागातून रेल्वे मार्ग जाणार आणि आपण आता अधिक विकास मार्गावर येणार म्हणून येथील जनतेलाही आनंदाचे भरते आले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात रेल्वे मंत्र्यांनी प्रस्तावित संगमनेर मार्गात बदल करून नव्याने पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, पुणतांबा, नाशिक असा उफराटा मार्ग घोषित केला. त्यासाठी GMRT जुन्नर प्रकल्पाचे कारण पुढे करण्यात आले. खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतच आक्रमकपणे त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. खेड तालुक्यासह शिरूर तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या चासकवान तालुका खेड धरणातून तसेच भामासखेड धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन रविवारपासून सोडण्यास सुरुवात झाली आहे.
खेड तालुक्यातील शिरोळी खरपुडी रस्त्यावर अवजड वाहने व पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. आमदार बाबाजी काळे यांना याबाबतची स्थिती कळवल्यानंतर त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याचे जनसेवक डॉक्टर सचिन मलखे यांनी सांगितले. चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे विभाजन करून नव्याने रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या हद्द निश्चितीने अनेक गावांची अडचण झाली आहे. पोलिसांनी कोणाच्या सोयीसाठी अशा हद्दी निर्माण केल्या असा प्रश्न निर्माण होत आहे. औद्योगिकदृष्ट्या संपन्न चाकण परिसर मलाईदार समजला जातो. त्याच निकषाने अशा प्रकारे नागरिकांची असुविधा होत असताना देखील चुकीचे निर्णय लादले जात आहेत. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील महाळुंगे खराबवाडी परिसरातील ग्रामस्थांनी नव्याने झालेल्या पोलीस ठाण्यामध्ये समावेश करण्यात आल्यानं संताप व्यक्त केला आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये गावे समाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय ढमाळे यांना निवेदनाद्वारे आपल्या व गावच्या परिसरातील स्थिती आणि भौगोलिक रचना सांगितली. महाळुंगे खराबवाडी खालुंबरे कुरुळी या गावाचे आजीमाजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. हे काय झालं, GR होतो हे सांगितलं, कुठल्याही गोष्टीचा GR होतो म्हणजे कोणाचा गव्हर्नमेंट निर्णय होतो. निर्णय कोण करतं? शासन. ते तिकडे पाठपुरावा करावा लागेल. बाकी काय त्याच्यामध्ये आता हे कसं आहे, हा पाठपुराव्याचा विषय झाला त्यानंतर झालेला GR आहे. त्यामुळे तिथे GR तुमची अडचण सांगून तिथे करावं लागेल. नंतर GR झाला की फार मोठी काय गोष्ट नाही त्यामुळे. सेकंड GR आलाय का? संदीप भाऊ तुम्ही काम करताय. माझं नाव बाळासाहेब मारुती माळुंकर, गाव श्री क्षेत्र माळुंगे इंगळे. हे अचानक आम्हाला या पोलीस स्टेशन संदर्भात माहिती मिळाली की पोलीस स्टेशनचे विभाजन झाले आणि गावाचे सुद्धा त्यामध्ये 2 तुकडे झाले. जो रस्ता गेला हायवे, एक दक्षिण बाजू एकीकडं, उत्तर बाजू एकीकडं. त्यामुळं थोडीशी समस्या अशी निर्माण झाली की किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा एक भाऊ इकडे एक भाऊ तिकडे राहायला, काही जमिनीचे वाद आहेत, काही आहेत. एक तक्रार एकाने इकडे द्यायची, एकाने तक्रार तिकडे द्यायची. पोलीस स्टेशनवाले पण योग्यरित्या दखल घेतील न घेतील तो सुद्धा प्रश्न भेडसावायला लागला. आणि इकडे ट्रॅफिकची इतकी समस्या की इथं आम्हाला नुसता रस्ता क्रॉस करायला 10 वेळा विचार करावा लागतोय. तर इतक्या लांब जायचं म्हणजे ते परत मोठी पंचायत वाढली. साहेब असतील, त्याचप्रमाणे सूर्यवंशी साहेब असतील, यांना पोलीस विभाजनाबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनीही आम्हाला सांगितलेलं आहे की प्रशासकीय कामं करताना फार मोठ्या अडचणी निर्माण होत असल्यामुळं निश्चितपणे आपण तशा प्रकारचा बदल करून वर आपण वरच्या कार्यालयीन सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी मीटिंग लावू. निश्चितपणे हा जो विभाजनाचा प्रश्न दक्षिण आणि उत्तर झालेला आहे, खराबवाडी आणि माळुंगा आणि खालुंबरे या 3 गावांचा या ठिकाणी विभाजनामुळे 2 ठिकाणी झालेले. तर निश्चितपणे प्रशासकीय कामं आणि संपूर्ण गावाच्या दृष्टीने गाव एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत यावा ही आमची सर्व ग्रामस्थांची आणि माळुंगे असेल, खराबवाडी असेल, खालुंबरे असेल या 3ही ग्रामस्थांची विनंती आहे की संपूर्ण गाव एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत यावा. यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि साहेबांना विनंती करून आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनाला निश्चितपणे साहेबांनी पुढं प्रोसेस करून त्या ठिकाणी न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी राजगुरुनगर शहरात खाजगी शिकवणी घेणाऱ्या क्लासेसमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेने शैक्षणिक संस्थांसह शिक्षक आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने आता अनेक कठोर उपाययोजना केली असल्याचे गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी सांगितले. 16 क्लासेसची तपासणी काल एका दिवसात पूर्ण केलेली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये सध्या पालेभाज्यांच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी भाव मात्र स्थिर असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी सांगितले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये खेड तालुक्याच्या विविध भागातून बुधवारी 17 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणावर नवीन पंचगंगा कांद्याची आवक सुरू झाली आहे. नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन देखील कांद्याला चांगला भाव मिळतो आहे. 10 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत कांद्याला प्रति किलोच भाव मिळाला. सरासरी 15 रुपये किलो दराने कांदा विक्री झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 17 डिसेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड त्या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही प्रचंड स्वरूपात आहे, परंतु बाजारभाव हे काही प्रमाणात थोडे कमी झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 20 ते 22 रुपये किलो आहे. फुलावरीचे भाव 10 ते 15 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव टिकून आहेत. वांगी 60 ते 70 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव वाढलेले आहेत. टमाटे आज 40 ते 50 रुपये किलो झालेले आहेत. कारलीसुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. गवारीचे सुद्धा भाव टिकून आहे. गवात 90 ते 110 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळ्याचे भाव आहे तसेच टिकून आहे, 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भावसुद्धा टिकून आहे. शेवगा 200 ते 250 रुपये किलो आहे. मिरचीसुद्धा भाव थोडे वाढलेले आहेत. काळी मिरची असेल ते 40 ते 45 रुपये किलो झालेले. त्यात ज्वेलरी असेल ते 50 ते 55 रुपये झालेले. दोडका 50 ते 60 रुपये किलो आहे. शिमलासुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 40 ते 50 रुपये किलो आहे. वालवर 25 ते 30 रुपये किलो आहे. चवळी 40 ते 45 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 40 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 50 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. भेंडी 60 ते 70 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 30 रुपये किलो आहे. बीट 20 ते 25 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूर 30 ते 50 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव कमी झालेले आहेत. वाटाणा 40 ते 45 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथीचे भाव कमी झालेले आहेत. मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालकसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी झालेले आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.